तर ही इलेक्ट्रिक किटल आहे, ह्याच्यातच मी पाणी गरम करत असते. आणि माझं सकाळच्या रुटीनमध्ये मी रोज माझं डेली रुटीन आहे. तर मी 1 कप हा मोठा मग आहे ना, तो पाणी पिते आणि रोजचं माझं आहे. तर मी पाण्यानेच सुरुवात करते रोजच्या रोज. तर हे नेहमीच आहे. आज मला म्हणजे जवळजवळ खूप वर्षांपासूनची ही सवय आहे. तर मी स्वतः पण पिते आणि मग किटलमध्ये करून ठेवते आणि मग उमेश त्यांना देते, बाबा आणि ते असं त्यांना पण. म्हणजे कसं सारखं पातेलं घ्या छोटंसं, त्याच्यात गरम करा, त्यापेक्षा मग एकत्र सर्वांचं होऊन जातं आणि मला स्वयंपाकाला पण खूप युजफुल होतं. त्याच्यानंतर मग मी पाणी पिऊन झाल्यानंतर थोडी बसले आणि मग इथं मी दही घेतली. तर दही आणि आपलं खोबरेल तेल मिक्स करून मी केसांना लावणार आहे. तर मी इथं केसांसाठी आता मास्क हा बनवला दहीचा. तर मी प्रत्येक संडेला हा मास्क लावत असते. तर इथं तुम्ही पाहू शकता का सर्व अप्लाय करते केसांवरती. आणि बघाल थोड्या दिवसात मला ना केस पण कट करायचे. तर बघते आता कोणताही हेअरकट, स्टेप विथ लेअर कट हाच मला आवडतो करायला. तर मी करेन थोड्या दिवसामध्ये. तर इथं पटकन मी आता मास्क लावून घेते. त्याच्यानंतर मी मास्क लावले. इथं पाहू शकता तेल आणि दहीचं मास्क मी लावलेलं आहे. संडेचं मी तो लावत असते. आणि यांच्या आद्विकच्या पप्पांनी त्यांनी झेप्टोवरून त्यांना काही स्नॅक्स वगैरे मागवले वाटतं. तर ते आता चाललं आहे. तर मसाला लेमन हे ज्यूस एक मागवलेलं आहे मसाल्याचं. त्याच्यानंतर बटरचे पॉपकॉर्न, त्याला पॉपकॉर्न आवडतात ना सिंपल, तर ते बटरचे पॉपकॉर्न मागवलेले आहे. आणि दृष्टीसाठी तिला बनाना चिप्स खूप आवडतात दिशूला, तर तिच्यासाठी बनाना चिप्स आणलेला आहे. तर इतकं ऑर्डर केलेलं आहे. तर जास्त नाही काही, तर थोडंसं, आणि ते पण असं जास्त म्हणजे चिप्स वगैरे किंवा असं तेलकट हे नाही. तर चांगलं आहे. सॉल्ट अँड ब्लॅक पेपरचं छान हे मिक्स खूप छान लागतं, यम्मी लागतं हे. तर मला सुद्धा हेच आवडतं. आणि पॉपकॉर्न पण हे खूप छान लागतात. तुम्ही पण हे बटर पॉपकॉर्न मागवू शकता, खूप भारी लागतात हे. तर हे मागवलेलं आहे. आता मी हे असंच ठेवून देते, नाहीतर डब्यात ठेवते, नंतर ठेवते मी ठेवून देते. आणि त्याच्यासोबत हे कार्ड आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे असं एक छोटंसं डायरी टाईप असते, काही पझल्स मुलांसाठी खेळण्यासाठी. आणि असं लिहायला थोडंसं मुलांना वही पण देऊ शकतं थोडंसं बघा. 2 पेज असतात त्याच्यामध्ये आणि छान पझल्स असतं तिथं सॉल्व करायला मुलांसाठी. असं एक कार्ड असं त्याच्यासोबत मिळतं. तर हे आम्ही म्हणजे नेहमी मागवत असतो आणि खूप डिस्काउंट असतं याला, खूपच असतं डिस्काउंट. तर हे असं आहे, अशी बॅग आलेली आहे. तर चला मी आता पटकन मास्क लावले, थोडी घरातली कामं करून घेते. आणि आता वाजले, मी तुम्हाला 8 ते 12चं माझं सर्व रुटीन आज दाखवणार आहे, मी काय काय करणार आहे 8 ते 12मध्ये. तर चला मग. इथे मी उठलेली आहे 8ला. तर मग सकाळी ब्लँकेटचा पसारा तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांच्या घरात. मी पटकन आधी बेडरूमपासून आवरायला सुरुवात करून घेणार आहे. तर सर्व ब्लँकेटी मी इथं आवरून घेतलेल्या आहेत आणि सर्व बेडमध्ये टाकून घेणार आहे पटापट. आणि पटकन फास्ट माझे सकाळी 12पर्यंत माझी ही कामं मी उरकवते. कशी हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर 12च्या आत माझी ही कामं उरकवणं, 12च्या आधीच उरकून जातील. त्याच्यानंतर मग मी लगेचच दिशूला पण म्हटलं तेल लावून देऊयात. तर दिशूला म्हटलं चल तुझ्या पण केसांना तेल लावते, मग तिचे पण हेअर वॉश करून देते. मी प्रत्येक रविवारी तिची आंघोळ करून देत असते. तर तिलासुद्धा आता हेअरला तेल लावते मी प्रत्येक. माझं हे रुटीन असं, दोघांच्या आंघोळी मी एकदम घासून बिसून त्यांना एकदम स्वच्छ करून देत असते. आणि हे माझं प्रत्येक संडेचं रुटीन असतं. त्याच्यानंतर केसांना तेल लावल्यानंतर मी पटकन झाडझूड करून घेते घरामध्ये. सकाळी घराला झाडू लागला पाहिजे. तर पटकन आता झाडू मारून घेते मी सर्व घरामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग नाश्त्याची तयारी, स्वयंपाकाची तयारी, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या सकाळच्या वेळेतच मी आवरून घेते. तर पटकन इथं मग चला पटकन झाडू मारून घेते. आणि मग नंतर मग एक्सरसाइजसुद्धा असते माझी सकाळच्या टायमामध्ये. एक तर मी सकाळी करते आणि इतर वेळेस मग संध्याकाळची करत असते. तर पटकन झाडू झाल्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे करून घेणार आहे मी थोडा टाईम.
तर इथं मी एक्सरसाइज करायला घेतलेली आहे आणि दिशू आज पुढेच बसले. दिशू आज लवकर उठली नाही तर ती झोपलेली असेल खरं म्हणजे. तर ती माझं तिचं चाले हसवते ती, मम्मी तू किती लवचिक आहे, पटापट कामं करते आणि ना काही एक्सरसाइजचे प्रकार ती माझं बघून करायला लागले. तर ती म्हणते मला येतच नाही मम्मा. म्हटलं मग हे असं आपण नेहमी करत गेलं ना तर सवय असते. तर त्याच्यावरून ती हसत पण होती. मला आज करता करता हसायलाच येत होतं. आणि हे सकाळच्या रुटीनमध्ये खूप चांगलं आहे आणि आपण हेल्दी राहिलो ना तर आपल्या घरालासुद्धा हेल्दी ठेवू शकतो, हे माझं मत आहे. तर त्याच्यामुळे ना आपण आपल्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मग मी माझ्याकडे लक्ष देते, घराकडे लक्ष देते, माझ्या मुलांकडे लक्ष देते, जॉबकडे लक्ष असतं माझं सर्व. म्हणजे ना आपण जिथे जे करतो ना ते कामाकडे एकदम परिपूर्ण लक्ष दिलं पाहिजे आणि असं माझं रुटीन असतं. तर खरंच तुम्ही पण व्यायाम करा, खूप छान फ्रेश वाटतं आणि खूप दिवस पण चांगला जातो आपल्या ह्या गोष्टीमुळे. तर असं आहे माझं हे रुटीनमध्ये. तर इथं माझं छान एक्सरसाइज पण झाली थोडा वेळ. आता मी पटकन मग बाकीच्या कामांना सुरुवात करून घेणार आहे. तर इथं वाजले आहे आता एवढं माझं 9 बरोबर 9:15 झाले. तर जस्ट माझ्या आंघोळ वगैरे झाली, हेअर वॉश पण केले मी. तर उमेश आणि ते भाजी पण घेऊन आलेत. तर आद्विकची कटिंग पण केली, आद्विकची कटिंग करून आणली आणि आद्विकला म्हटलं जाऊ त्याची कटिंग छानशी करा, त्याचा आता ना छान ॲन्युअल डे आहे तर कटिंग पण मस्त करून आणा. तर तो सुद्धा व्हिडिओ मी इथं अटॅच करेलच याच्या पुढे. आणि कोथिंबीर खूप छान मिळाली, मस्त वाटते कोथिंबीर, एकदम गावरानी आहे, तुम्हाला दाखवते. कोथिंबीर आणली आणि संडेचं मटण आणलं. दिवशी मस्त छानसं असं मटणचं सूप वगैरे, आद्विकला खूप आवडतं सूप भात. तर कधी नाही जमतच एकदम इतर वेळेस कामाच्या लोडमध्ये, तर ते आणलेले आहेत. पण त्याच्या पहिले आता हे हात लावण्या पहिले मी आज आता देवपूजा आधी करून घेणार आहे. तर देवपूजा करते, त्याच्यानंतर मग संध्याकाळी नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यावर पूजा वगैरे घरात केली जात नाही, त्याच्यामुळे आता पटकन मी देवपूजा करते. तर संडे असला की नाश्त्याची तयारी पटकन करावी लागते. सर्वांना खूप लवकर भूक लागून जातात. इतर वेळेस ना नाश्ता पण मागत नाही, काही टिफिन घेतात आपापले आणि चालले जातात. तर इथं सर्वजण मम्मा भूक लागली म्हटलं ठीक आहे. तर चला, मी देवपूजा झाल्याशिवाय मला अजिबात म्हणजे जेवण पण म्हणजे नाश्ता वगैरे मी काहीच करत नसते. आणि इथं आद्विकची बडबड चालली आहे. तर इथं पटकन नाश्त्याची तयारी करते मी आणि सर्वांसाठी नाश्ता बनवते. आता चहा खिचडी आहे ती गरम करून घेणारी, बिस्किट वगैरे पॉपकॉर्न वगैरे ते सर्व असणारे नाश्त्यामध्ये आज.
तर मी इथं ना मग माझी तर अंघोळ झाल्यानंतर लगेच त्यांचं पण पाणी ठेवलं ना. आद्विकला कटिंग करायला पाठवलेलं होतं, तर त्याची कटिंग पण करून या म्हटलं. आज संडेचं तर त्याचे खूप केस वाढलेले होते, तर कटिंग करून आलात ते. तर त्याचा व्हिडिओ केला शूट, तर मी ॲड करायचंच विसरले. तर असं आता मी पटकन इथं नाश्ता गरम करते इथं, आणि इकडे चहा पण ठेवून घेते. पटापट सर्वांना नाश्ता देते. मग बाकीच्या तयाऱ्या पण खूप साऱ्या करायच्या आहे मला, तर त्याच्यामुळे मग पटापट आज ही अशी कामं आवरून घेते. आणि क्या बोलती हो, काय बोल, कशी 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 दीदी कशी बोलते, अशी अशी करते. तोंड डोळे कशी करते, हो आले मी. चला नाश्ता घेणार पुढे, चला चटे आत जा. तर नाश्ता झाला आमचा. तर नाश्ता झाल्यानंतर मग मी लगेच इकडं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर इथं कुकरमध्येच मी मटण शिजवायला टाकून देणार आहे, कारण की शिजायला उशीर लागतो म्हणून पटकन कुकरमध्ये मी टाकणार आहे. आणि आद्विकला सूप पण काढायचं असतं ना, तर सूप भात खातो, त्याला खूप आवडतं. तर पटकन मी इथं कुकरमध्ये लावते आणि मस्त बाजरीच्या भाकरीच करणार आहे आज. तर बाजरीची भाकर, मटणचा रस्सा आणि भात असं आज राहणार आहे. आणि ह्या किटलमध्ये ना गरम पाणी करून ठेवलं तर खूप युजफुल होतं मला. आता मी भाताला पण हेच पाणी यूज करणार आहे. तर मला ना हे मी आधीपासून वापरते, तर पटकन होऊन जातं. आणि सकाळी पण मला गरम पाणी याच्यातच करते, आणि नंतर स्वयंपाकासाठी पण होऊन जातं. तर असं आहे. तर पटापट इथं सर्व स्वयंपाक मी रेडी करून मग बाजारात पण जाणार आहे. थोडं बोरणांसाठी जे हळदी कुंकू त्याच्यासाठी मला वस्तू लागणार आहे, तर त्या वस्तू मला बाकीच्या आणायच्या आहे. तर ड्रेस वगैरे आणून ठेवणार आहे. मग ते सर्व त्या वस्तू आणून ठेवणार आहे, कारण की मग जेव्हा मला हळदी कुंकू करायचं राहील मग त्यांना ते सर्व युजफुल सर्व वस्तू आणून ठेवेल, कारण की ऐन टायमाला मला बाजारात जाता येत नाही. मग इथं
आणून घेतल्या का बरं पडेल. तर इथं मी व्हिडिओ कॉल चालू आहे घरचा, तर व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता माझ्या सासूसोबत बोलत होते आणि तर बोलता बोलता भाकरी चालू होते टाकणं. आणि त्यांचं सांगत होते लग्नाच्या वाढदिवसाचं 50वा, म्हटलं तुमचं लग्नच करू आपण आणि छानसा कार्यक्रम करू. तर मग माझे सासू बोलले की ठीक आहे म्हणे, करा म्हणे, असं पण म्हणे तुमच्याकडून आम्हाला काहीतरी करा आमच्यासाठी. तर मला म्हटलं ठीक आहे करू, आम्ही नक्की करू. तर असं चालेल हे बोलणं. तर इथं सर्व जास्त बनव ना तर इथं माझी छानशी भाजी अशी झाली मटणाची, तर तरी पण आलेली आहे. दोन्ही टाईम मटण बनवून
होत आहे भात. माझं सर्व आवरून झालं, तुम्ही पाहिलंच आतापर्यंत. तर बरोबर 11:15 झाले. एवढी कामं झाली. आता आम्ही बाहेर चालू जरासं थोडं साहित्य आणायचं आहे, तर पटकन घेऊन परत ये. चला मग. तर आताच मी बाजारातून पण आले आणि म्हणजे सर्व 12च्या आत कामं सर्व आटपले. पण मी माझ्या मैत्रिणीशी खाली बोलत बसलेले, कारण की मग वेळ पण कधी भेटत नाही. तर ना बोलत बसलेली, तर त्याच्यातच वेळ गेलाय. मला येता ना एकदम लोक म्हणजे कमी रेटमध्ये 100च बेडशीट मिळालं. एकदम म्हटलं जाऊ दे, ठीक आहे. पुढे कसं मुलं आलं खूपच उड्या मारता, काय म्हटलं चला घेऊन टाकू. तर एकदम 100च आहे हे बेडशीट. तर सिंगल आहे. तर पुढे आता मी टाकते थोड्या वेळाने. त्याच्यानंतर दिशूला पाऊच घेऊन आली. तर पाऊच आणला. त्याच्यानंतर बोरणांसाठी बोरं तर महत्वाचे आहे. तर बोरं संध्याकाळी बोरणान करेल. तो व्हिडिओ वेगळा करेल मी. हे सकाळचं रुटीन. उद्यासाठी भाजी आणली भेंडीची, दिशूला आवडते. माझं थोडंसं ग्लिसरीन वगैरे, नंतर हळद संपलेली होती माझी, ती आणली. आणि आधीचं शर्ट संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेलच काय. आणि वानमध्ये पण मी काय काय आणलेलं ना, ते सर्व मी नंतर तुम्हाला दाखवेल त्या व्हिडिओमध्ये. आणि असं आज सकाळपासूनचं माझं रुटीन होतं. तर चला, माझा आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.